तर बघा, लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलची जी सिरीज आपण चालू केलेली आहे 2020 ते 2026 ची, त्याची आतापर्यंत मी तुम्हाला क्वेश्चन फर्स्ट बी आणि 2A, आज मी 2B चे व्हिडिओ बनवतोय. तर लक्षात घ्यायची, सिक्वेन्स लावा, एकदम व्यवस्थित नोटबुक करा. याचा तुम्हाला 100% फायदा होईल. की क्वेश्चन कसे येतात, कसे सॉल्व्ह करावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कळत ना. असा 13 चॅप्टरचा डाटा ज्या वेळेस तुमच्याकडे जमा होईल त्यावेळेस तुम्ही खुद म्हणसाल की पेपर आता आपल्या वन हँड झालेला आहे. मग आता बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय अँड एक्स मायनस वाय. आता क्वेश्चनची फिरकी बघा. एक्स प्लस वाय म्हणजे ऍडिंग करणे, एक्स मायनस वाय म्हणजे सबट्रॅक्शन करणे. तर काय करसाल, याला एक नंबर आणि सॉल्युशन मध्ये म्हणसाल. हे क्वेश्चन झाला. सॉल्व मध्ये परत ही इक्वेशन लिहिसाल, याला एक नंबर, याला एक 2 नंबर, पण मी इथं 1 नंबर 2 नंबर देतो. काय म्हणसाल, ए प्लस बी सॉल्व करणे म्हणजे ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. पहिलं इक्वेशन किती आहे, 101, 99, 501. अल्टरनेट इक्वेशन याला म्हणत असतात. अल्टरनेट इक्वेशनला आपण एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवू, ज्यात 7-8-10 मिनिटात तुम्हाला पुरी अल्टरनेटची कन्सेप्ट सांगा. ऍडिंग करताना नो साईन चेंज. यांची जर का ऍडिंग केली 1000 येईल, यांची जर का ऍडिंग केली तर 200 वाय येईल, यांची जर का ऍडिंग केली तर 200 एक्स येईल. तर 200, 200, 1000. तर इकडची जी व्हॅल्यू असते ती ना भाग जात असतो बोथ साईड. दोन्ही ना याला भाग जातो म्हणजे जातो. इथं एक्स प्लस वाय यानं जर का याला वागलं तर किती आन्सर येईल, 5. झालं तुमचं पहिलं आन्सर. एक्स प्लस वाय याची व्हॅल्यू किती आली, 5. आता दुसरा एक्स मायनस वाय म्हणजे ऍडिंगच्या ठिकाणी काय करशाल, सबट्रॅक्शन. तर इथं करून दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही एक स्ट्रेट खाली लिहिसाल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. तर इथं काय, 101 एक्स प्लस 99 वाय बरोबर 501. दुसरं काय, 99 एक्स प्लस 101 वाय बरोबर 499. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करायची. प्लस येईल मायनस, प्लस येईल मायनस, प्लस येईल मायनस. वजाबाकी करा, प्लस मायनस काय होईल, मायनस. 501 मधून 499 गेले 2, पण कसे 2, -2. प्लस मायनस मायनस, -2. इथं 2x याला भागा, एक्स मायनस वाय, 2 1 चा 2. झालं दोन्ही आन्सर सॉल्व तुमचे. आता दुसरा क्वेश्चन सॉल्व. हा क्वेश्चन बघा तुम्हाला सॉल्व म्हणून आलेला आहे. जे आता कन्फ्युजन इथंच होतं, बोलायला गेला एलिमिनेट करू का काय करू. अरे एलिमिनेट कर, काय अडचण नाही. ग्रॅमर्स वापर, काही अडचण नाही, ते चुकीचं राहणार नाही. मग आता याला मी सॉल्युशन म्हणतो. सॉल्युशन मध्ये परत ही इक्वेशन लिहावं लागेल, इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. एलिमिनेट करा. याला काय साईन आहे प्लस, याला काय साईन आहे मायनस. ऍडिंग होईल का सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन होईल. काय ऍडिंग होईल, अपोजिट साईन. मग इक्वेशन फर्स्ट ला व्हॅल्यू सारख्याने 2 ना गुणा, प्लस म्हणा इक्वेशन सेकंड. कारण की फर्स्टला मल्टिप्लाय करणे, सेकंडला तर करायची गरज नाही. मग 2 ना गुणा सगळ्याला. हा किती होईल, 2x. हा किती होईल, 2y. आणि हा 3 2 चा 6. दुसरं इक्वेशन तसेच्या तसं. ऍडिंग करा. तर ऍडिंग करा, हा कट होऊन जाईल. याचा आन्सर येईल 10, याचा आन्सर येईल 5. हे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला करा. 5 न जर का 10 ला भागलं किती आन्सर येईल रे, 2. झालं तुमचा एक सॉल्व. याला काय करा, पुट करा. एक्स बरोबर 2 म्हणा. इन इक्वेशन फर्स्ट मध्ये पुट करा. एक्स प्लस वाय दिसतोय, एक्सच्या ठिकाणी 2 म्हणा, प्लस वाय बरोबर 3. प्लस इकडे आल्यावर काय होईल, -3 -2. वाय ची व्हॅल्यू किती आली, 1. झाला तुमचा वाय सॉल्व. अरे एक एक क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित लिहिला, तुम्हाला दुसरा होमवर्कची गरज नाही. आता हे बी तसंच सॉल्व. मग याला तुम्ही सॉल्व करून बघा. याचा आन्सर तुम्ही काढायचं. याला इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन सेकंड. याला काय साईन आहे प्लस, याला काय साईन आहे मायनस. काय म्हणसाल, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग एक्स प्लस वाय इक्वल 5
एक्स मायनस वाय इक्वल 3 हा काय होऊन जाईल कट. ऍडिंग केल्यावर कोण कट होतं, ज्याला अपोजिट साईन आहे ते. मग हे किती होईल 8, हे किती होईल 2, हे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला 8/2 कितीच भाग बसल 4चा. ही व्हॅल्यू पुट करा, एक्स बरोबर 4 इन इक्वेशन कोणत्या ठेवत्या फर्स्ट मध्ये. मग एक्स प्लस वाय, तर एक्स ची व्हॅल्यू किती आहे 4, 4 प्लस वाय बरोबर 5, प्लस इकडे आल्यावर काय होईल मायनस 5 - 4, वाय ची व्हॅल्यू किती 1. हे झाले तुमचे पहिले 3. 2020 ते 2026 म्हटल्यावर हा सगळा डाटा आहे. मार्चचे बी आला, याच्यात जून जुलैचे बी पेपर आले, ऑगस्टचे बी पेपर आले, तर हे तुमच्या लय काम येणार आहे. एक नंबरच. तुम्ही फक्त थोडा अभ्यास करा, थोडा बसा, होईल त्रास, पण करा एक एक शब्द. आणि याच्यात काय करून काय कॉम्पिटिंग करायचं, डान्स करायचा तुमच्या सोबत, ह्या गोष्टी तुम्हाला ऐकावं लागेल चांगल्या पद्धतीनं, ते कळन तुम्हाला. ठीक आहे. पुढचे क्वेश्चन लिहितोय एका मिनिटात. क्वेश्चन 4 बघा तुमच्या समोर. एक रेक्टँगल देईल तुम्हाला. आता हे पुरे रेक्टँगल आहे. या रेक्टँगलच्या आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड इक्वल आहे, पण तुम्हाला क्वेश्चन बघा इन द फॉर्म सॉल्व्ह नाही करायचंय, त्याला कन्वर्ट करायचंय ए एक्स प्लस बी वाय इक्वल्स टी मध्ये. तर आपल्याला माहिती आहे रेक्टँगलच्या अपोजिट साइड आर इक्वल. मग तुम्ही म्हणसाल आन्सर मध्ये काय म्हणसाल, गिवन क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज रेक्टँगल. हे वाक्यच आहे सिरियसली अपोजिट साइड्स आर इक्वल. मग कोण कोणाच्या अपोजिट आहे, एडी ही बीसी च्या अपोजिट आहे. मग एडी म्हणजे कोण आहे 2y आणि बीसी म्हणजे कोण आहे एक्स प्लस 4. मग हा प्लस तिकडे गेला मायनस होईल, मायनस एक्स प्लस 2y इक्वल 4 झालं का. पहा बरं पहिलं कम्पॅरिझन. हा झाला ए एक्स, हा झाला बी वाय, हा झाला सी. दुसरी अपोजिट साइड कोणती 2x प्लस वाय प्लस 8, इकडं 4x मायनस वाय. मग हा 2x, एक्स ची जोडी एक सोबत न्या, प्लस तिकडे गेल्यावर काय होईल मायनस, प्लस वाय, हा मायनस तिकडे गेल्यावर आता याच्यात कॉन्स्टंट कोणी 8, त्याला इकडे घेऊन या, प्लस येतं काय होईल मायनस, हे मायनस 2x होईल, हे 2y होईल, हे 8 होईल. याला सगळ्याला 2 भाग जातो, मायनस एक्स प्लस वाय. याला जर का 2 भागलं किती भाग बसल रे 4चा. झाले तुमचे दोन्ही आन्सर. आता पुढचा आला पुन्हा तोच क्वेश्चन सॉल्व. याला किती नंबर म्हणशाल 1, याला किती नंबर म्हणशाल 2. वायला इथं प्लस इथं मायनस सिमिलर डायरेक्ट. काय म्हणसाल ऍडिंग का सबट्रॅक्शन, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. एक्स प्लस वाय इक्वल 6, एक्स मायनस वाय इक्वल 4, हा काय होऊन जाईल कट. हे किती 10, हे 2x, हे गुन्हेला इकडे आल्यावर भागेला 10/2 किती आन्सर आलं 5. याला काय करशाल पुट, एक्स इक्वल 5 इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय एक्स प्लस वाय, एक्स ची व्हॅल्यू किती आली 5, हे 6, हे प्लस इकडे आल्यावर काय होईल मायनस 6 मायनस 5 किती आन्सर आलं 1. दुसरं पुन्हा तेच रिपीट आहे, याला प्लस याला मायनस आहे. काय म्हणसाल, अरे गप्पा आणल्यापेक्षा मला सांगा, तुम्हाला कळत असेल ना सिंग्युलॅरिटीज. मीच महत्व सांगल्यापेक्षा तुमच्या डोळ्यासमोर आहे, हे पेपर मध्ये आलेले क्वेश्चन आहे सगळे. तुम्हाला कळायला पाहिजे की किती फायद्याचं आहे म्हणून. हे 6, हे 3, गुन्हेला इकडे आल्यावर भागेला. आपल्याला लिहून काही सायंटिस्ट बनायचं नाही, अभ्यास आपल्याला एवढा अभ्यास करायचा की तो आपल्या पेपरात कामा आला पाहिजे, आपल्याला चांगले मार्क आले पाहिजे. कारण की एक परत 0 होऊन जाणार. बोर्ड तो तुमचा विचार करायला लागला नाही, बोर्डला तुमच्याशी काही घेणं देणं नाही. तर सिलेबस चांगला काढला असता, पेपर स्ट्रिक्ट झाले असते, अर्धे अजून बी कॉपीच बरोबर गडीला अजून बी चेव येईन अभ्यास करायचा झाला दिसवा. आता ये आलं पुन्हा एक्स प्लस वाय म्हणजे ऍडिंग का सबट्रॅक्शन, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. मग इथं 15x, इथं 17y बरोबर 21, इथं 17x, इथं 15y बरोबर 11. करा ऍडिंग केली, इथं 32 येईल, इथं बी 32 येईल, इथं 32 येईल म्हणल्यावर इथं 32 येणारच आहे. 32 32 32 कितीच भाग बसत रे याचा. झाले तुमचे 7 क्वेश्चन सॉल्व. याच्यात एकूण 15 क्वेश्चन आहे. 7 सॉल्व झाले, 7 पुढच्या व्हिडिओत देतो म्हणून तुम्हाला. ठीक, चल थँक्यू.